श्रीराम. आज आपण मनोबोधाच्या 100व्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत. श्री समर्थ कृपेने आजपर्यंत गेले 100 दिवस सलग या मनाच्या श्लोकाचं निरूपण समर्थ कृपेने होऊ शकलं. आजच्या या धावपळीच्या काळामध्ये आपली सर्व व्यवहार सांभाळून, प्रपंच सांभाळून जर एखादी गोष्ट इतक्या सलगपणे होत असेल तर हे केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेनेच होऊ शकतं, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही संशय नाही. समर्थ कृपेची वचने आणि त्या वचनांचं माझ्या बुद्धीच्या अनुषंगाने त्याच्या कृपा आशीर्वादाने केलेलं हे निरूपण आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाची गोडी उत्पन्न करो, या एकाच निर्मळ उद्देशाने या मनाच्या श्लोकांचं आपण सुरू केलेला प्रवास. श्रोतेहो, आजचा हा 100वा श्लोक. समर्थ माऊली म्हणते, यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना, दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. समर्थ माऊली आपल्याला मनुष्य जन्माच्या अपूर्णतेचं विश्लेषण या श्लोकातून सांगत आहे. समर्थ म्हणतात की जे जे काही म्हणून मी या आयुष्यात कर्म या तत्वाच्या आधाराने करण्याचा प्रयत्न करतोय, ते कर्म देखील माझ्या हातून यथासांग घडत नाही आणि त्यामुळे साहजिकच या कर्माच्या आधाराने मिळणारं पुण्य हे देखील मला माझ्या पदरामध्ये पाडून घेता येत नाही. बर, सर्व विश्व हे जर रामरूप आहे, या जाणीवेने दया या एका रूपाने या समाजाकडं, या जगाकडं बघावं, तर ही दया देखील सर्वांभूती माझी टिकत नाही. आणि सर्व संतांनी वारंवार सांगूनही कुठल्याही प्रकारची किंमत न द्यावं लागणारं हे भगवंताचं नाम हे देखील माझ्या मुखामध्ये टिकत नाही. समर्थ एका दृष्टीने आपल्या अपूर्णत्वाचा, या जीवाच्या अपूर्णत्वाचा आपल्याला एक आरसाच आपल्या समोर ठेवत आहेत. श्रोतेहो, यामध्ये मनात कुठली शंका नाही की आपण त्या पूर्णत्वाचे अंश आहोत, पण पूर्णत्वाचे अंश झाकोळले गेलेलो आहोत या त्रिगुणांनी, या सत्व रज तम गुणांनी. आणि या 3 गुणांच्या आधाराने झाकोळलं गेलेलं आपलं मन पूर्ण असूनही आपल्या स्वतःला करून टाकतं. आणि मग आपला सगळा प्रवास, आपली ही सगळी धडपड, आपली ही सगळी साधना, हा या सगळ्या परमार्थाच्या सर्व गोष्टींचा प्रवास हा या अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जायचा प्रवास आहे. म्हणजे जो खरा पहिले पूर्ण होताच, पण पूर्ण असूनही मायेच्या आच्छादनाने जो स्वतःला अपूर्ण समजतोय, त्या मायेच्या आच्छादनाला दूर करण्याचा, या अपूर्णाचा प्रयत्न म्हणजे पूर्ण होणं आहे. काय गंमत आहे की नाही. आमच्या घरामध्ये माझं जे कुत्रं आहे ना, ते बऱ्याचदा सकाळच्या वेळेला अशीच गडबड करतं. मग आम्ही त्याला बांधून ठेवतो. जे पहिले मोकळं होतं ते बांधलं जातं. मग त्याची कुई सुरू होते, ते ओरडायला लागतं. आणि मग आम्ही त्याला सोडलं की त्याला सांगतो की शांतपणे डोळे मिटून बस, कोणालाही त्रास देऊ नको. त्यासरशी ते गपचूप एका कोपऱ्यामध्ये पडून राहतं, कोणाशी काही बोलत नाही, काही त्रास देत नाही. म्हणजे जो पहिले खरं मुक्त होताच, पण ज्यांनी आसक्तीपोटी लुडबुड चालू केली, तो बांधला गेला. आणि मग तो एका अर्थाने भगवंताला आळवू लागला की मला सोड, मला सोड. जसं आम्ही आमच्या महाराजांच्या आरतीमध्ये म्हणतो ना, नमितो तवपदी संवरी माया. आणि मग ही माया यातून मला सोडव असं म्हणून आम्ही हाक मारतो. आणि मग तो आम्हाला सोडवतो आणि आम्हाला तो साधन देतो आणि म्हणतो की शांतपणे हे साधन करत या कोपऱ्यामध्ये पडून राहा. खरोखर ही मनुष्याच्या जीवनाची एक गंमतच आहे की पूर्णातून अपूर्ण आणि अपूर्णातून पूर्ण हा त्याचा सगळा प्रवास चाललाय. या प्रवासामध्ये मनुष्य आपल्या स्वतःच्या बुद्धीने अनेकदा या परमार्थाची वेगवेगळी साधनं पूर्णत्व मिळवण्यासाठी करायचा सुरुवात करतो. सद्गुरूंनी दिलेलं साधन आणि स्वतःच्या मनाने दिलेलं साधन, यामध्ये कर्तेपणाचा अभिमान हा सर्वात मोठा दोष आहे. मी काहीतरी ठरवून जेव्हा एखाद्या शास्त्राच्या आधाराने या परमार्थाचा प्रवास करतो, तेव्हा या मीपणाने केलेला व्यवहार हा कदाचित यशस्वी होईल,
पण मीपणाने केलेला परमार्थ हा कधीच यशस्वी होत नाही. आणि त्यामुळे मनुष्य म्हणेल की मला ही भक्ती जमणार नाही, मला हे ध्यान धर्म कर्म हे काही जमणार नाही, मी माझा कर्म हाच परमेश्वर समजून या कर्मामध्येच रत राहीन. कित्येकदा ज्याप्रमाणे सत्ययुगामध्ये किंवा त्रेतायुगामध्ये देवतांचं अर्चन करून देवतांचं पूजा करून, द्वापार युगामध्ये तर देवते पूजेचं अतिशय महत्व आहे, अशा या युगामध्ये जो देवता पूजेचा जो संकल्प जीवाने बांधला आणि त्या देवता पूजाच्या कर्माच्या योगाने त्याने भगवंताची प्राप्ती करून घेतली, त्या देवता पूजनाचे अतिशय मोठे नियम शास्त्रामध्ये दिलेले आहेत. आपण कोणीही जरी देवाची पूजा केली तरी यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी नियमाचा आपल्या हातून भंग होतोच. त्यामुळं यथासांग जरी आपण कर्म करायचा प्रयत्न केला या भगवंताच्या प्राप्तीसाठी, तरी तो 100% आपल्याकडून निभावला जात नाही. आपला जीवन त्यातील करावी लागणारी कर्म हाच जर परमेश्वर मानला, तर मनुष्याच्या स्वार्थामुळं तो अनेकदा आपल्या अनुकूलतेनुसार धर्माची व्याख्या देखील बदलून टाकतो. ते कर्म आपल्याला अनुकूल व्हावं, आपल्या फायद्याचं व्हावं, यासाठी अनेकदा या कर्मांच्या व्याख्येची मोडतोड देखील तो स्वतः करून घेतो. त्यामुळं कर्म देखील त्याच्या हातून संपूर्णपणे व्यवस्थित घडत नाही. हीच गोष्ट धर्माची देखील आहे. मनुष्य धर्माच्या आधाराने दान देतो, पण ही दान देण्याची त्याची प्रवृत्ती, यामध्ये त्याची कालवलेली आसक्ती, मी देतो आहे ही भूमिका. गमतीने एक विनोद आठवला की एकदा एका बाईचा स्वयंपाक बिघडलेला असतो आणि नवऱ्याला ती खायला घालण्याचा प्रयत्न करते, पण नवऱ्याच्याकडून काही होत नाही, प्रतिसाद मिळत नाही. मग आता हे एवढं अन्न वाया कसं घालवायचं, तर एवढ्या दरवाज्यावरती तिला एका भिकाऱ्याचा आवाज ऐकू येतो आणि म्हणती मग ही हा खात नाहीये तर मग आपण ह्याला वाढूयात. म्हणून सगळं अन्न त्या भिकाऱ्याच्या ती झोळीमध्ये घालते आणि दुसऱ्या दिवशी भिकारी परत तिला येताना दिसतो. यावरती नवरा म्हणतो की बघ, तुला म्हटलं होतं ना, तो भिकारी परत आला. ती म्हणाली, मला त्याला माझं अन्न फार आवडलं असेल म्हणून कदाचित तो आलाय. तो भिकारी आत येतो आणि म्हणतो, माय, आज तुझ्याकडचं अन्न मला काही नको, हे तुझ्यासाठी पुस्तक आणलंय, ते पुस्तक तू घे. तर ते पुस्तक असतं स्वयंपाक कसा बनवायचा. अगं म्हणे, बाई, तू दिलेला स्वयंपाक खाल्ला आणि रात्रभर चूर्णाची अख्खी बाटली संपली तरी देखील पोटातली गडबड थांबली नाही. मनुष्याच्या जीवनातला धर्म देखील कित्येकदा मजेदार होतो. तो करायला जातो पुण्य, पण या पुण्यामध्ये कालवलेली आसक्ती. समर्थ म्हणतात की दासबोधामध्ये की 5 पैशाचं तांब्याचं नाणं नदीमध्ये उलटं टाकायचं आणि म्हणायचं की मला आता स्वर्गाची प्राप्ती होऊन जाऊ दे, अशी काही मनुष्याची धर्माची धारणा असते. आता त्या नाशिकला कुंभमेळा सुरू झालाय ना, अनेक लोक ज्यांनी कधी देवधर्म देखील केला नसेल, पण एकाच्या पाठोपाठ एक अशी काही तिथं संत्री वाजते आणि अनेक लोकांची गर्दी अशी काही दाटते. पण या सगळ्यांमध्ये खरंच देवधर्म किंवा परमार्थ साधण्यासाठी म्हणून किती जण जातात, हा खरा प्रश्नच आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. धर्मक्षेत्री जातात, पण पुण्य गाठी पडावं असं त्यांच्याकडून कर्म तिथं घडत नाही. प्रश्न असा आहे की एखादा मनुष्य म्हणेल की मी कधीच कोणाचं काही वाईट करत नाही, मी सरळ मार्गी आहे, मी आपापल्या पद्धतीने चालत राहतो, मग मला काही परमार्थ करण्यासाठी वेगळं साधन करायची गरज आहे का. इथं समर्थ एक त्याला वेगळं मूलभूत दृष्टिकोन सांगतात की दया पाहता सर्व भूती असेना. या सर्व चराचरामध्ये तो भगवंत नटून भरला आहे. हे जर खरं तत्व असेल तर मग या चराचराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी आपल्या जीवनामधली दया ही सर्वाभूती असली पाहिजे. आणि ही सर्वाभूती दया ही आपल्या जीवनामध्ये खरंच राहते का. ते अक्कलकोटचे स्वामी होते ना, त्यांचं काम मोठं अजबच. त्यांच्याकडे एकदा एक खेडूत मनुष्य आपल्या गावामध्ये आलेली केळाच्या बागातली केळी घेऊन स्वामींच्या पायी घालावीत म्हणून बैलगाडी भरून निघाला होता. या केळांचा मोह न आवरल्यामुळं लहान मुलं बैलगाडीच्या मागे धावू लागली. म्हणाले, बाबा आम्हाला एक केळ द्या, बाबा आम्हाला एक केळ द्या. बाबांनी शेवटी आपली हातातली काठी मागे उगारली आणि म्हणाला, चालते व्हा, ही केळी स्वामींसाठी आहेत. थोडं अंतर पुढे गेला, एक भुकेलेला भिकारी त्यांच्या मागे लागला. त्याला देखील हेच उत्तर दिलं. एक गाय जिला खूप भूक लागली होती, ती त्या केळांकडे आशाळभूतपणे तोंड घालायचा प्रयत्न करू लागली, तर तिला त्यांनी फटका दिला. आणि मग असं करत करत शेवटी ती केळी सांभाळून स्वामींच्या जवळ आणली. स्वामींच्या पायाजवळ ठेवताच स्वामी समर्थांनी त्याला जोरात लाथ मारली आणि म्हणाले, नको मला तुझी केळी. तो म्हणाला, स्वामी काही चुकलं का माझं.
अरे म्हणाले, मगापासून 3-3 वेळा तुला मागतोय तेव्हा देता येत नाहीत. त्याला काही कळेना. मग तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की ती पळणारी मुलं कोण होती, तो मागा आलेला भिकारी कोण होता, किंवा ती भुकेलेली गाय कोण होती. हा जर परमात्मा सर्व चराचरामध्ये आहे, तर मग माझ्या स्वामींना फक्त त्यांच्या पायाजवळ वाहिल्यामुळेच मी तो प्रसाद त्यांना वाहतो का? आणि मनुष्याची ही पडद मूर्खता त्याला या चराचरामध्ये भरलेला भगवंत देखील पाहू देत नाही. आणि सर्वात शेवटी ज्या भगवंताच्या नामाचा महती या संतांनी आपल्याला सांगितली, ज्याचं विश्लेषण आपण गेले जवळजवळ 3 आठवडे ऐकत आहोत, ते सर्व आपण ऐकतो, अतिशय छान आहे म्हणतो. जसं आपण एखादं नाटक बघून यावं किंवा एखाद्या गाण्याचा कार्यक्रम बघून व्हावा आणि टाळ्या वाजवून घरी यावं, तसं अनेकदा या संतांची प्रवचनं आपण वाचतो, छान म्हणतो आणि आपण पुस्तक बंद करून ठेवतो. महाराज यावरती फार छान गोष्ट सांगायचे की एका मुलाला वडिलांचं पत्र येतं. आता वडिलांचं पत्र आलं म्हणून तो अगदी देवाकडून पत्र आलं या भावनेने ते पत्र डोक्याला लावतो, वाचतो आणि देवघरात ठेवून देतो. पण त्या पत्रामध्ये मजकूर असा लिहिलेला असतो वडिलांनी की बाळा, यावर्षी दुष्काळ पडल्यामुळं पै पाण्याची फारच अडचण आहे, तेव्हा थोडेसे पैसे गावाकडे पाठव. मुलांनी फक्त ते वडिलांचं पत्र देवाला समजून डोक्याला लावून देवघरात ठेवलं, पण पैसे पाठवले नाहीत. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात, महाराज म्हणतात की अद्वैत ग्रंथ आपण वाचतो, संतांचे बोल आपण ऐकतो, फार सुंदर देवाचे हे बोल आहेत असं म्हणतो खरं, पण आपल्या आचरणात आणत नाही. फुकाचे मुखी नाम तेही वसेना. म्हणजे खऱ्या अर्थाने जो अपूर्ण आहे तो पूर्ण होण्याचा प्रयत्न करतोय, पण या सर्व साधनांच्या आधाराने या अपूर्णांकाचा अपूर्णांकाशीच गुणाकार होतोय आणि त्यातून तो आणखीन खाली चाललाय. मग नेमकं काय करावं माणसाने? मला आमच्या पूजेमध्ये आपण जे शेवटी म्हणतो ना, मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत पूजतम मया देवम परिपूर्णम तदस्तु मे आवाहनम न जानामी तवार्चनम पूजांचैव न जानामी क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर. आपण हे 3 वेळा जे क्षमा म्हणतो, यामध्ये आपण एका अर्थाने त्याच्यासमोर कन्फेस करत असतो की मंत्र नाही, भक्ती नाही, क्रिया नाही, पूजा नाही, मला तुझं काहीच जमत नाही रे, मला हातून तुझी कुठल्याही प्रकारे तुला आवाहन करता येत नाही, पण माझ्या आवाहनाला तू विसरू नकोस, माझ्या आवाहनामध्ये तू निर्माण हो. श्रोते हो, सर्व साधनांमध्ये हा अपूर्णांक आपल्या जीवनामध्ये येतो, याचं कारण मी ही साधना करतो. हा माझा मी हा या सगळ्या साधनांना नाचवतो. आपल्या हातून कर्म नीट होत नाही कारण की मी कर्म करतोय, आपल्या हातून धर्म नीट होत नाही कारण की मी धर्म करतोय, आपल्या हातून कित्येकदा दया देखील पाहवली जात नाही. आपण दया करूत पण माझ्या मुलांवर करूत, आपल्या आप्तांवर करूत, पण या चराचरावर करू शकणार नाही, यामध्ये देखील माझा मी आहे. आणि भगवंताचं नाम फारच साधं सोपं आहे, फुकाचं आहे, या दृष्टीने त्याची किंमत न कळल्यामुळं हा मीच या सर्व साधनांमध्ये स्वतःच्या अधोगतीला खऱ्या अर्थाने जबाबदार असतो. आणि मग यातून एकच करायचंय, आपल्या या मीच्या विसर्जनासाठी प्रयत्न करायचा आहे. यासाठी कुठल्या तरी संतांच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवायचा आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती अत्यंत मनापासून चालायचंय, नीती अंतःकरणापासून जपायची आहे. आणि एकाच साधनावरती, एकाच सद्ग्रंथावरती, एकाच गुरुच्या वचनांवरती, इतर सर्व आपले काके मामे आहेत या जाणीवेने त्यांच्याशी देखील प्रेमाने वागत, त्यांचाही बोध ऐकून घेत, पण दिलेल्या एका सद्गुरूच्या मार्गावर त्याच्या शक्तीने चालत अकर्तुम भावनेने जो साधना करतो, तोच कदाचित या अपूर्णांकातून पूर्णांकामध्ये परावर्तित होऊ शकतो, तोच आपल्या स्वतःच्या निजरूपाला जाणू शकतो. हेच या श्लोकाचं मर्म. आणि म्हणून अहंकार शत्रू मोठा असं श्री महाराज वारंवार सांगतात. असा हा अहंकार आपण परमेश्वराच्या चरणी वाहून आपल्या जीवनामध्ये सर्व साधनेचे कर्तृत्व त्या भगवंताकडे देत त्याच्या नामामध्ये पडून राहावं, हाच स्वतःच्या जीवनात स्वतःचं स्वरूप जाणण्याचा मार्ग आहे. श्रोते हो, पुनश्च एकदा 100 श्लोकांच्या निरूपणाची ही समर्थ कृपा, ही त्याच्याच चरणी अर्पण त्यानेच करून घेतलेला आहे. या अर्ध्या टप्प्यापासून मनोबोधाचा पुढचा टप्पा आपल्या जीवनामध्ये नामाचं प्रेम संक्रमित करो, हीच आपल्या सर्वांना शुभेच्छा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.